नमस्कार मित्रांनो, आवड शेतकऱ्यांची या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे। लाडकी बहीण योजनेचे बँकेचे नवीन नियम आलेले आहेत ते आपण जाणून घेणार आहोत। महिलांना वाढली आहे चिंता आणि तिसऱ्या हप्त्याची तारीख झालेली आहे जाहीर। सर्व महिलांसाठी हा व्हिडिओ आहे। ज्यांचे पैसे आले किंवा ज्यांचे पैसे आले नाहीत आणि ज्यांचे पैसे येऊनही पैसे कट झाले आहेत अशा महिलांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। ज्यांचे पैसे आले आहेत, ज्यांचे पैसे आले नाहीत त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। वरून आदेश आलेले आहेत आणि ते काय आदेश आहेत ते आपण संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यापूर्वी आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आमच्या सबस्क्राईब नक्की करा, कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो। ज्यांचे पैसे अजूनही पैसे कट झाले किंवा कोणाचे 1000 कट झाले, कोणाचे 500 कट झाले, तर कोणाला फॉर्म भरूनही आणखीनही पैसे मिळालेले नाहीत, तर कोणते ते बँकेचे नवीन नियम आलेले आहेत, महिला चिंतित झालेल्या आहेत ते आपण बघणार आहोत। ज्यांचे पैसे आले आहेत त्यांच्यासाठी पण एक बातमी आहे, कारण त्यांचे तिसऱ्या टप्प्यातील पैसे केव्हा मिळणार आहेत ही तारीख व्हिडिओच्या मध्ये मी सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर आता आपण बँकेचे नियम जाणून घेणार आहोत। तर खूप साऱ्या महिलांच्या बँक खात्यात खूप कमी पैसे असतात, म्हणजेच बँकेचे काही नियम असतात की या रकमेच्या कमी जर तुमचे पैसे झाले की बँक तुमचे पैसे टाकल्यानंतर ती ऑटोमॅटिक ती बँक तुमचे पैसे कट करते। आणि खूप साऱ्या महिलांचे कर्ज पण असतात, म्हणजे कर्ज वगैरे काढलेले असतात, ते पैसे आल्यानंतर म्हणजे जे लाडक्या बहिणीचे पैसे आल्यानंतर ते पैसे काय होत होते, ऑटोमॅटिक कट होत होते। त्यावर आता महिला व बालविकास विभागाने निर्णय जाहीर केला आहे। आता काही काळजी करायची गरज नाही। आता तिसऱ्या हप्त्यामध्ये सुद्धा काही घाबरायची गरज नाही, कारण बँकांनी कोणाच्याही खात्यावरती रक्कम कापू नये असे आदेश अनुप कुमार यादव यांनी दिलेले आहेत। अनुप कुमार यादव यांनी असे निर्देश दिले की कोणाच्याही बँकेत पैसे कमी असतील तर पैसे कापू नका, कोणाच्याही कर्ज काही असेल तरीही पैसे कापू नका अशी वरून ऑर्डर आली आहे। जर तुमचे पैसे कट झाले असतील तर तुम्ही बँकेत तात्काळ माहिती द्या आणि त्यांना सांगा की वरून सरकारकडून असे आदेश आलेले आहेत। आता आपण तिसरा टप्पा याविषयी बोलणार आहोत आणि ज्या महिलांना अजूनही पैसे आले नाहीत त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी। तर अशी बातमी समोर आली आहे की 14 सप्टेंबरला सोलापूर येथे सभा घेण्यात येणार आहे। त्यामध्ये मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्यासह ही सभा होणार आहे। यामध्ये जवळपास 40 लाख लाभार्थी उपस्थित असणार आहेत। या सभेच्या अनुषंगाने असाही अंदाज लावण्यात येत आहे की त्या दिवशी देखील तुमच्या तिसऱ्या टप्प्याचे पैसे येणार आहेत। म्हणजे तुम्हाला आतापर्यंत 3000 रुपये मिळाले असतील तर तुम्हाला सप्टेंबर महिन्यात 1500 रुपयांचा हप्ता मिळू शकेल आणि ज्यांना आतापर्यंत एकही रुपया मिळाला नाही त्यांनाही सप्टेंबर महिन्यात 4500 रुपये मिळू शकतात। तुम्ही 14 सप्टेंबर ही तारीख लक्षात ठेवा, कारण अगोदरही पैसे मिळायला सुरुवात होऊ शकते। तर यापूर्वी तुम्हाला तुमच्या बँकेला आधार लिंक नसेल तर आधार लिंक करून घ्यायचं आहे। ज्यांचं DBT लिंक करायचं राहिलेलं असेल त्यांनी DBT लिंक करून घ्या। DBT लिंक करण्याची खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही बँकेमध्ये पण जाऊन करू शकता आणि मोबाईलवरती चेक करू शकता की DBT आपली इनेबल आहे का नाही। तुमचे पैसे येणार नाहीत जर तुम्ही ह्या प्रोसेस करत नसाल तर तुमचे पैसे हे लाडक्या बहिणीचे तुमच्या अकाउंटला येणार नाहीत। म्हणून लवकरात लवकर सर्वांनी ही प्रोसेस कंप्लीट करा आणि ज्यांचा फॉर्म रिसबमिट म्हणून आला आहे त्यांनी चेक करा की काय प्रॉब्लेम झाला आहे आणि प्रॉब्लेम रिसबमिट करा। म्हणजे प्रॉब्लेम तुमचा काय आलेला असेल तर ते प्रॉब्लेम तुम्ही परत चेक करा एकदा तुमचा काय प्रॉब्लेम झालेला आहे आणि तो प्रॉब्लेम तुम्ही परत रिसबमिट करा। म्हणजे तुम्हाला काही नवीन फॉर्म भरायची काहीही गरज नाही। तुम्हाला तोच फॉर्म म्हणजे काही जर त्रुटी आलेली असेल तर त्या फॉर्मवरती जाऊन तो फॉर्म रिसबमिट करायचा आहे। म्हणजे एखादा जर डॉक्युमेंट वगैरे
काही चुकीचं झाले असेल तर ते तुम्हाला फोटो वगैरे परत अपलोड करायचा आहे. आणि ज्यांचा फॉर्म पेंडिंग आहे त्यांनी वेट करायचं आहे. म्हणजे ज्यांचा फॉर्म जर पेंडिंग मध्ये पडलेला असेल अशांना काही घाबरायची गरज नाही. थोडा वेळ वेट करा, तुमचा फॉर्म ॲटोमॅटिक अप्रूव्ह होईल किंवा मग तुम्हाला रिसबमिट असं ऑप्शन येईल. जर रिसबमिट ऑप्शन आलं तर तुम्हाला फॉर्म रिसबमिट करायचा आहे. आणि जर तुम्हाला फॉर्म अप्रूव्ह म्हणून असं आलेलं असेल तर तुम्हाला काही करायची आवश्यकता नाही. आणि आणखीन एक महत्त्वाची सूचना, आणि ज्यांचा फॉर्म डिस्ट्रिक्ट लेवलला अप्रूव्ह झालेला आहे आणि व्हिलेज लेवलला पेंडिंग दाखवत आहे तर अशा महिलांना काही काळजी करायची आवश्यकता नाही. त्यांची रक्कम त्यांच्या खात्यात पोहोचणार आहे. खूप साऱ्या महिलांचा प्रश्न होते की आमची जी डिस्ट्रिक्ट लेवलला फॉर्म जे अप्रूव्ह दाखवत आहे आणि व्हिलेज लेवलला फॉर्म पेंडिंग दाखवत आहे तर आमचे पैसे येणार आहेत का नाही. तर तुमचे पण पैसे येणार आहेत. ज्यांचे डिस्ट्रिक्ट लेवलला फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे त्यांचे नक्कीच पैसे येणार आहेत. आणि ज्यांचे व्हिलेज लेवलला पेंडिंग दाखवत आहे त्यांचे पण पैसे येणार आहेत. फक्त एकदा फॉर्म डिस्ट्रिक्ट लेवलला अप्रूव्ह झाला तर तुमचे नक्कीच पैसे येणार. फक्त तुमचा डिस्ट्रिक्ट लेवलला फॉर्म अप्रूव्ह होणं गरजेचं आहे. तर मंडळी, तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण आपल्या सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.